नमस्कार. मी राजन रमेश जोशी, गुरुजी, नाशिक येथे असतो. मी हा व्हिडिओ बनवण्याचा अट्टहास यासाठी केला आहे की आमचे गुरुवर्य श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी हे वास्तुशास्त्र ज्या पद्धतीने शिकवतात ते खरोखरच खूप मौलिक ज्ञान आपल्याला देत असतात. सुरुवातीला वास्तुशास्त्र आपल्याला शिकता येईल का नाही याबाबत काही प्रमाणात साशंकता होती, परंतु गुरुजींचा 5 दिवसाचा जो फ्री वर्ग होता तो मी पूर्णपणे केला आणि त्यानंतर गुरुजींनी त्या वर्गात जे काही ज्ञान दिलं त्यावरून मी निर्णय घेतला की गुरुजींचा हा पेड वर्ग आपण केलाच पाहिजे. आणि खरोखर मित्रांनो, गुरुजींचं वास्तुशास्त्र शिकवणं ही पद्धतच खूप निराळी आहे. म्हणजे केवळ वास्तुशास्त्र शिकवायचं, विद्यार्थ्याला वास्तुपरीक्षण, वास्तूबद्दलची माहिती द्यायची आणि वर्ग संपवायचा असं मुळीच नाही. गुरुजी कायम म्हणतात की या वर्गामध्ये मी मनुष्य घडवण्याचं काम करतो आहे. वास्तुशास्त्र हे बाय प्रोडक्ट तुम्हाला शिकता येणार आहे. आणि हा अनुभव खरंच वैयक्तिकदृष्ट्या मला आला, कारण वास्तुशास्त्र हे केवळ 4 भिंतींचं किंवा एखाद्या घराचं, एखाद्या बंगल्याचं किंवा एखाद्या दुकानाचं याच्यापुरता सीमित नाही. तर वास्तुशास्त्र हे आपलं नगर, आपलं गाव, जिल्हा, आपला प्रदेश एवढंच काय तर आपल्या देशाशी सुद्धा संबंधित आहे. हे गुरुजींनी आम्हाला घटबिंदू सिद्धांताद्वारे पूर्णपणे समजावून सांगितलं. विशेष म्हणजे क्लासमध्ये फक्त शिकवलं, विद्यार्थ्यांनी ऐकलं असं नाही, तर विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला गुरुजी अगदी मनापासून त्याचं निरसन, त्या शंकेचं निरसन गुरुजी करत असतात. वारंवार ती शंका दूर झाली का नाही याबाबत चौकशी करत असतात. विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने हे वर्ग घेताना सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याचे काय सुरू आहे, त्याचं अध्ययन कसं सुरू आहे याकडे गुरुजींचं बारीक लक्ष असतं. घटबिंदू सिद्धांताबरोबरच गुरुजींनी आम्हाला या सिद्धांताची माहिती देताना विश्वकर्मा बृहद्वास्तुमाला ग्रंथ, वास्तुविद्या ग्रंथ किंवा मानसा ग्रंथ यासारख्या मोठमोठ्या ग्रंथांचे संदर्भसुद्धा दिले. आज हे ग्रंथ आपण घेऊन ते अभ्यासू शकू किंवा नाही, पण गुरुजींनी दिलेल्या संदर्भामुळे त्या ग्रंथांचे नावं आणि त्या ग्रंथात काय आहे हे निश्चितचपणे समजलं आहे. वास्तूचं परीक्षण करताना त्या जमिनीचं म्हणजे त्या भूमीचं सुद्धा परीक्षण होणं खूप महत्त्वाचं आहे. या भूमी परीक्षणामध्ये म्हणजे भूमीमध्ये जे भोगभूमी आणि योगभूमी असे 2 भाग आहेत ते आम्हाला पूर्णपणे समजले आहेत. आणि त्यामुळे फक्त वास्तुशास्त्र शिकायचं, वास्तूची पदवी घ्यायची असं होत नाही, तर गुरुजी जे शिकवत आहे त्यामुळे खूप काही चांगलं ज्ञान याद्वारे मिळालेलं आहे. विशेष म्हणजे पुरातन काळातले की जे ग्रंथ आज एखाद्या वेळेस बाजारात उपलब्धसुद्धा नसतील, अशा शिल्पशास्त्र किंवा अहर्ष पंचरात्र, महाकपिला पंचरात्री यासारख्या मोठमोठ्या ग्रंथांचे उदाहरणं गुरुजी देऊन आम्हाला हे अध्ययन आमच्याकडून करून घेत आहे. खरोखरच गुरुजींकडून जे काही ज्ञान मिळतं आहे ते खूप मौलिक आहे. म्हणजे अगदी कलियुगातल्या व्यावहारिक भाषेत बोलायचं तर लाखो रुपये खर्च करून सुद्धा जे ज्ञान आपल्याला मिळणार नाही ते ज्ञान गुरुजी अल्प अशा गुरुदक्षिणेमध्ये आपल्याला देत आहे.
आणि गुरुजींकडे जे काही शिकायला मिळतं वास्तुशास्त्राबरोबर अजून बरंच काही गुरुजींकडून शिकण्यासारखं आहे. हा व्हिडिओ जर पूर्णपणे बनवायचा म्हटला तर खूप मोठा होईल, म्हणून ही माहिती थोडक्यात दिली. पण ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या पाहण्यात ऐकण्यात गुरुजींचा हा कोर्स आलेला आहे त्या प्रत्येकाने निश्चितच गुरुजींकडून पूर्णपणे ज्ञान घ्यावं. आपल्या हिंदू धर्माचे किंवा आपल्या वेदाचं या सर्व गोष्टींचं रक्षणसुद्धा आपण कसं केलं पाहिजे याचंही माहितीसुद्धा गुरुजींकडून मिळत असते. त्यामुळे गुरुजींच्या माहितीबद्दल व्हिडिओद्वारे बोलणं म्हणजे हा केवळ एक छोटासा प्रयत्न आहे. म्हणजे साखरेच्या पोत्या इतकं ज्ञान मिळाल्यानंतर साखरेच्या एका दाण्याबद्दल बोललेलो आहे. याच्यावरून सर्वांनी लक्षात घ्यावं की गुरुजींचा कोर्स हा किती महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा कोर्स करावा. एक महत्त्वाचं सांगतो की कोणालाही या कोर्सला ॲडमिशन घ्यावी किंवा गुरुजींची जाहिरात व्हावी या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवलेला नाही. माझ्यासारख्या एका अज्ञानी विद्यार्थ्याला जे ज्ञान मिळालेलं आहे ते सर्वांना मिळावं. माझ्या आयुष्यात जो बदल होतो आहे तो तुमच्या आयुष्यातसुद्धा हा बदल व्हावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ बनवताना याबाबतची माहिती आमच्या गुरुजींनासुद्धा नाही. त्यामुळे हा व्हिडिओ बनवल्यावर मी त्यांना पाठवणार आहे आणि मग त्यांनी सांगितलं तर मी हा व्हिडिओ पुढे पाठवणार आहे. त्यामुळे मार्केटिंगचा कुठलाही उद्देश नाही, कुठलीही जाहिरात नाही, हे निश्चितपणाने लक्षात घ्या. आणि जास्तीत जास्त जणांनी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली वास्तुशास्त्राचा अभ्यास करून आपल्या संस्कृतीचे रक्षण करून एक चांगले वास्तुतज्ञ व्हावे ही विनंती. श्रीराम समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. धन्यवाद.